सुरुवातीलाच बातमी अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे असं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दिली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे नवं आश्वासन दिले, मात्र यंदा काही कर्जमाफी होणार नाही अशी थेट घोषणाच अजित पवारांनी केलेली आहे। त्यामुळे अजित पवारांनी हे नवं आश्वासन आता शेतकऱ्यांना दिलेलं आहे। दरम्यान अजित पवार नेमकं काय म्हणाले होते हे आपण आधी ऐकूयात आणि नंतर चर्चेला सुरुवात करूया। मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही। ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि शेतकरी नेते माणिक कदम हे आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी यावेळी उपस्थित आहेत। दोघांचेही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। सूरजजी, मी पहिला प्रश्न तुमच्याकडे येतोय घेऊन। मला सांगा, आधी आश्वासनं द्यायची की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होईल, मात्र आता सध्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गरज शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आहे। का लवकरात लवकर मदत पोहोचत नाहीये, एवढा वेळ का लागतो? आणि आता अजित पवारांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्याच्या आधी आमच्या ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला होता की आमचं सरकार सत्तेत आल्याच्या नंतर पुन्हा कर्जमाफी करू अशी शब्द हे महायुतीच्या सरकारने दिलं होतं। महायुतीचं सरकार आलं, सरकार येत असताना लाडक्या बहिणीसारखी एक क्रांतिकारी योजना जी आमच्या महिला भगिनी आर्थिक सक्षम व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा म्हणून त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आणली। त्या योजनेसाठी जवळपास 46,000 कोटीची तरतूद ही बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यावर आसमानी संकटात वारंवार शेतकऱ्यावरती आसमानी संकट आलं। त्या संकटाचा सामना आमचा शेतकरी करत होता आणि त्या काळात सुद्धा सरकारने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं। आताच शेतकऱ्यावरती संकट आलं होतं, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे। आमच्या सरकारने जो शब्द दिला होता कर्जमाफी करू, तो शब्द पूर्ण कसं असतं, महाराष्ट्राचं आर्थिक बजेट हे मार्च महिन्यामध्ये मांडलं जातं। त्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा हे करण्यात येणार आहे। 30 जूनच्या अगोदर या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल। हे महायुतीनं दिलेला शब्द पाळण्यात येईल। परंतु तत्पूर्वी अनेक लोक म्हणत होते की दिलेला शब्द पाळत नाहीत, परंतु एक लाडक्या बहिणीसारखी क्रांतिकारी योजना या राज्यामध्ये राबवली जाते। त्याच्यानंतर आसमानी संकट म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस आला, आता खरीपामधलं पण पीक सूरजजी, तुम्ही हातातलं म्हणता की गेलं। लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवल्या जातात, या सगळ्या योजनांमुळे कुठेतरी आर्थिक तिजोरीवरती ताण आलेला आहे का सरकारच्या? त्यामुळे त्यामुळे तुम्ही एवढी मदत पोहोचायला उशीर होतोय थोडा? तुम्ही जर बघत असाल तर या योजनेमुळं अनेक योजनाला किंवा विकास कामाला थोडीशी गती जी आपण ज्या गतीने आपण जायला पाहिजे होतं त्या गतीला थोडीशी मंदावल्या असं आपण म्हणू शकतो। परंतु राज्य आपलं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, राज्याची परिस्थिती ठीक आहे म्हणून हे येणाऱ्या बजेटमध्ये त्यावरती अंतिम निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्याला दिलासा दिला जाईल, शेतकऱ्याला संकटातनं बाहेर काढलं जाईल हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि तो 30 जूनच्या आत पूर्ण केला जाईल। आता बऱ्याच योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, युवकांसाठी योजना आहेत, वयोवृद्धांसाठी योजना आहेत आणि त्या योजनेचा लाभ हे महाराष्ट्रातल्या जनतेला भेटतोय। तुम्ही आजारी पडलात तरी महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पहिलं जी 1.5 लाखाची मदत होती ती आज 5 लाखापर्यंत आहे। म्हणजे प्रत्येक योजनेमध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आर्थिक घडी व्यवस्थित बसून पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये तशा पद्धतीची तरतूद करून ती योजना आणायची, राबवायची आणि आपण जे दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे। कुणी किती जरी टीका केली तरी आमचा शब्द शेतकऱ्यांसाठी होता, आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय आणि ते पूर्ण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल। बर, आता मी शेतकरी नेते माणिक कदम तुमच्याकडे येतोय। माणिकजी, तुम्ही आता ऐकलं असेल सूरज चव्हाणांचं आता सविस्तर विश्लेषण ऐकलं असेल, अजित पवारांचा तुम्ही बाईट ऐकला असेल आता, तर मग काय एवढं तुम्ही सरकारच्या या भूमिकेवरती समाधानी आहात का? अजित पवारांनी जे आता आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे शेतकऱ्यांना, समाधानी आहात का अजित पवारांच्या वक्तव्यावर?
नाहीये, अजिबात नाहीये हं, सर. मी तुम्हाला सांगतोय. हं, आताच आमच्या मित्रांनी सांगितलं, की 45,000 कोटी रुपये आम्ही लाडक्या बहिणीवर खर्च करतो म्हणून. हं, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या बी लाडक्या बहिणीनं सरकारच्या कार्यालयावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन मोर्चे नव्हते काढले, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्या म्हणून. हं, महाराष्ट्र राज्यामध्ये दर दिवशी किमान 15 शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात. हे मी म्हणत नाही, सेंट्रल क्राईम ब्युरोचा अहवाल आहे. हं, आज राज्यामध्ये जवळपास अतिवृष्टी, गारपीट याच्यामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं हं. आणि त्याच्यातून जनरेटेमधून आमची एक मागणी होती, की ह्या शेतकऱ्याला जर उभं राहायचं असेल आणि हा शेतकरी जर तग धरणार असेल भविष्यामध्ये, तर त्याला कर्जमाफीची, कर्जमुक्तीची गरज आहे. ही कर्जमुक्ती सुद्धा सरकारनं आता आदरणीय बच्चू कडू किंवा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आंदोलन केल्याच्या नंतर 30 जूनची तारीख दिली. हं, म्हणजे ती कधी पुढच्या वेळेस. हं. त्याचा शेतकऱ्यांना आता काय लाभ होणार आहे का? तर ह्या पण माणिकराव ऐका ना, माफीचा आता सूरज चव्हाण म्हणाले की 30 जून पर्यंत तुम्ही वाट बघा, कारण अजित पवारांचं सुद्धा असं म्हणणं होतं की बाबा आतापर्यंत जे काही बजेट होतं त्या बजेटनुसार आता लगेच तातडीनं कर्जमाफी करता येणार नाही. त्यामुळे जर आता जे नवीन वर्षामध्ये येणारं नवं बजेट असेल त्यामध्ये ती तरतूद केली जाईल. मग या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? काय 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 प्रतिक्रिया दिली या संदर्भात? मला सांगा सर, तुम्ही हं, 30 जूनला जर हे माफी करणार असतील, तर हं, शेतकऱ्याला नवीन कर्ज भेटणार कधी? हं, खरीपाची पेरायला सुरुवात होती कधी? हं, मला सांगा, यांच्या एकंदरीत याद्या करणं ह्याच्या घोळामध्ये सरकारचं तुम्हाला माहित आहे, सगळा कागदी घोळा असतो प्रत्येक सरकारामध्ये. म्हणजे हं, कर्जमाफीची यादी लागायलाच यांची जून, जुलै, ऑगस्ट जाणार. म्हणजे हं, पुन्हा पुढचं वरी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वाट बघावं लागणार. हं, हं, त्याच्यामुळे आमची एक मागणी होती, येणाऱ्या मार्च एंड किंवा आता हिवाळी हं, अधिवेशनाच्या ह्या याच्यामध्ये जर यांनी कर्जमाफीची घोषणा केली असती, तर हं. महाराष्ट्रामधला शेतकरी एक दिलासादायक त्याच्यामध्ये वातावरण तयार झालं असतं शेतकऱ्यामध्ये. आणि बर. शेतकरी जे काय आत्महत्यासारख्या मार्गाकडे हां. वळायला लागलेला आहे, हं, ते थोड्या प्रमाणामध्ये कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या आत्महत्यावर हां. रामबाण उपाय आहे असं माझं सुद्धा मत नाहीये. हं, परंतु एखादा पेशंट आजारी पडल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करतो आपण, त्याचा ताप उतरतो. ताप उतरण्यासाठी आपण त्याला एखादी तापाची गोळी देतो आणि हं, बाप्पा ह्याचा आधी पहिल्यांदा ताप कमी करूया. तशातला एक प्रथम उपचार आहे कर्जमाफी. म्हणजे वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे जसे निर्णय घेतले जातात, तसेच शेतकऱ्याच्या हमीभावाचा प्रश्न, शेतीमालाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, म्हणजे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आवासून उभे आहेत. बर. आज खरीपाची आता रब्बीची पेरणी सुरू आहे. हां. रब्बीची पेरणी असताना सुद्धा सरकारनं जाहीर केलेलं जे पॅकेज होतं, रब्बीला आम्ही तर 1,000 रुपये एका हेक्टरला देऊ म्हटलं होतं हं, सरकार. पण अद्याप मला तर काही कुठं कोणी म्हटलं नाही शेतकरी. आता मी बी शेतकरीच आहे किंवा माझ्या सोबत शेतकरी असतात कधी बी. कोणी काही म्हणलं नाही अनेकदा 1,000 रुपये मला आलेत म्हणून. म्हणजे ही मदत तातडीनं यायला पाहिजे ना सरकारची. बर. आणि नक्कीच तरच माणिकजी, त्याचा त्यामुळे तातडीनं मदत यायला हवी असं तुमचं मत आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकं सरकार पावलं उचलतं का या संदर्भामध्ये, हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत जोडला गेला त्या संदर्भात.